Jungle. नमस्कार, मी इंदिरा रमेश आहिरे. मी राहायला सुखसागर नगर कात्रज या एरियात आहे आणि माझे मिस्टर व्यवसायाने डॉक्टर असून मी स्वतः काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसला सरचिटणीस म्हणून काम करीत आहे. एक समाज कार्याची आवड असल्यामुळे मी राजकारणात आहे. माझं तसं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालं आहे. वडील माझे लवकर वारल्यामुळे माझं आईने लवकर लग्न करून दिलं 10वीलाच. मिस्टर डॉक्टर होते. घरची परिस्थिती सगळी चांगली होती, पण स्वतःचं आपलं काहीतरी असावं म्हणून आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि पुण्यात मग डॉक्टरांनी अप्पर सुपरला दवाखाना क्लिनिक होतं त्यांचाही व्यवसाय चांगला चालला सुरुवातीला 5 वर्ष आणि त्याच्यानंतर डॉक्टर बरेच झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय थोडा कमी झाला. मग पुण्यासारख्या शहरात राहायचं म्हटल्यावर मुलांना शिक्षणासाठी बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करायला थोडंसं आर्थिक ताण पडायला लागला. मग मी स्वतःच निर्णय घेतला की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर 10वी पास असल्यामुळे मला नोकरी तर कुठं मिळू शकत नव्हती, म्हणून मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि शिकल्यानंतर एक 6 महिन्यात मी स्वतःचं पार्लर घरातल्या घरात चालू केलं. कारण आर्थिक बाजू नव्हते, त्याच्यामुळे मी अक्षरशः म्हणजे प्लॅस्टिकची चेअर घेऊन आणि एक छोटासा आरसा घेऊन माझा व्यवसाय सुरू केला आहे. 5 रुपयापासून मी व्यवसाय म्हणजे आयब्रोज वगैरे जे बाहेर 10 रुपयाने घेत होते ते मी 5 रुपयाने कामाला सुरुवात केली आणि असं करत करत माझा व्यवसाय वाढत गेला आणि नंतर माझं स्वप्न मी पूर्ण केलं. स्वतःचं एक मोठं पार्लर मी उभं केलं. मी पार्लरचं जवळजवळ 25 वर्ष काम केलं आहे आणि त्यानंतर मग मी राजकारणात गेले. असंच मी माझ्याकडे महिला खूप येत होत्या, तर माझे वडील राजकारणात असल्यामुळे माझ्या रक्तात थोडंसं ते समाजकार्याची आवड होती. वडील माझे धुळे झेडपीला सभापती होते. काँग्रेस पक्षाचंच ते काम करत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण होते ते. त्यामुळे मी आमच्या समोरच महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राहत होत्या शशिकलाताई कुंभार. त्यांनी मला सजेस्ट केलं की वहिनी तुमच्याकडे एवढ्या महिला येतात, तुम्ही पक्षाचं काम करू शकता, तुमचा व्यवसाय करत करत तुम्ही मीटिंग अटेंड करा. म्हणून मग त्यांनी मला सुरुवातीला पहिले पद दिलं. राजकारणात मी पुण्यात नवीनच असल्यामुळे सुरुवातीला मी खूप म्हणजे दडपण होतं माझ्यावर. पण आपल्याला पुढं जायचं आहे म्हटल्यावर मी सगळ्या गोष्टी बाजूला सारून कोणी काही बोललं तरी मी त्याचा विचार केला नाही. माझा व्यवसाय सांभाळून मी राजकारणात स्थिर झाले. नाही, आजची खरंच काळाची गरज आहे. महिलांनी, मला तर असं वाटतं फक्त महिलांचा पक्ष असावा आता असं वाटायला लागलं. कारण महिला एवढ्या व्यवस्थित आणि इतक्या प्रामाणिक काम करत. आज आमच्या महिला काँग्रेसच्या महिलासुद्धा इतकं म्हणजे घरदार सांभाळून आणि पक्षासाठी वेळ देतात. तर आज जे काय चाललं आहे भ्रष्टाचाराचं किंवा ED CD काय ते चाललं आहे, तर नक्कीच ज्या सुशिक्षित महिला आहेत किंवा ज्या महिलांना समाजकार्याची आवड आहे आणि त्या करू शकतात अशा महिलांनी नक्कीच राजकारणात पुढे यावं. राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रथमतः लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण लोकांचं फार लक्ष असतं. आता मी गल्लीतनं निघाले तरी बघतात कुठं चालली, काय चालली असं. ह्या गोष्टी म्हणजे स्थानिक स्तरावर सुद्धा आपल्याला त्रास होतो, पण तो सगळा त्रास झुगारून महिलांनी स्वतःची क्षमता ओळखून राजकारणात उभं राहिलं पाहिजे. नाही, नारीचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण आज समाजात घरातून नारीचा सन्मान झाला म्हणजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने, मुलगा असेल, वडील असेल, जी काय नाती, त्या नात्यांनी जर घरातून महिलांचा सन्मान केला तर आपोआप बाहेरचे पुरुष समाज जो आहे तो नक्कीच महिलांचा सन्मान करेल आणि बाहेर सन्मानानेच वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक महिला काय अशी बाहेर पडते म्हणजे ती वाईटच असते असं नसतं. तुम्ही जी नजर तुम्ही
चांगली ठेवा, तिच्यातले चांगले गुण ओळखा, तिच्यातली चांगली कला ओळखा. ती आज बाहेर का पडली, तिच्यावर परिस्थिती म्हणून ती बाहेर पडली आणि तिच्यात जर तेवढी जर क्षमता आहे तर करू द्या ना तिला काम. उलट तुम्ही सपोर्ट केला पाहिजे तिला. आणि त्याच्यातनं आता आज महिला कुठेच कमी नाहीत ना. आज पायलट आहेत महिला, सैन्य दलात आज महिला आहेत. परवाची गोष्ट बघा, त्या सैन्य दलात एक सैनिक वारला, तर त्याच्या जागेवर त्या महिलेला तिने स्वतःहून इच्छा बोलून दाखवली की मी देशासाठी काम करणार म्हणून तिला लगेच भरती करून घेतलं. म्हणजे एवढ्या महिला स्वतःहून प्रामाणिकपणे सुद्धा काम करून देशासाठी काहीतरी स्वतःचं सहभाग देऊ शकतात. महिला दिनानिमित्त मला महिलांना एवढंच सांगावंसं वाटतं की आपलं घरदार सांभाळून आपल्यात जी कला आहे, आज कारण आर्थिक बाजूसाठी पण महिलांना बाहेर पडावं लागतं आहे आणि त्यासाठी जर तुमच्यात जी काही कला आहे ती दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनातला आत्मविश्वास जागा करून आणि स्वतःची कला दाखवून तुम्ही उभे राहू शकता, आर्थिक सक्षम होऊ शकता. तुम्ही आर्थिक सक्षम झाल्या तर तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. आज पण ज्या महिलांना जर आर्थिक बाजू कमकुवत असेल तर त्यांना नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं किंवा कुठलाही घरातला विचार असेल, बँकेत जायचं असेल, बँकेतनं काय व्यवहार करायचे असतील तरी घरच्यांचा सल्ला घ्यावा लागतो. तीच महिला जर आर्थिक सक्षम झाली तर ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.